या वारकरी संतांच्या सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता उच्चारलेला अभंग अलंकापूर निवासी समाधीचे राजे माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा नामकर प्रकरणातील अभंग सेवेकरिता तुमच्या समोर ठेवलेला आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय म्हणजे असा या ठिकाणी सुरू असलेला संत जनाबाई महिला भजन मंडळ आयोजित वारकरी संप्रदाय प्रसारक कीर्ती एकादशी भजन मंडळ व परिसरातील सर्व मंडळाच्या असीम सहयोगाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव सोहळा मार्गशीर्ष मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह या नाम सप्ताहातील आज पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली, ज्यांच्या मार्फत या ठिकाणी सेवेचा योग आला. सुरुवातीला मला वाटते पहिल्यांदाच मी इकडे आलो, राहायला इथंच आहे, सेवेचा योग पहिल्यांदा आलेला आहे. ज्यांच्या विद्यमानाने आलेला आहे या ठिकाणी सेवा हरिभक्त परायण आपल्या विभागातील उत्कृष्ट कीर्तनकार प्रवचनकार अमोल महाराज खिलारे बाबा यांच्या मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनी वर्ग मित्र परिवार सर्व जेवढे काही मंडळे असतील परिसरातील विभागातील श्रोतृवर्ग सर्व मायबापांच्या चरणी एकदा विनम्र भावेने अभिवादन करतो आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. सज्जनांनो मायबापो ऐका, तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत लक्ष द्या, का भाग्यवान आहोत. आज सप्ताहाला प्रारंभ झालेला आहे, सप्ताहाला प्रारंभ झालेला आहे. पहिला दिवस म्हटलं तर सुरुवात अशी होते. बरेच जण पहिला दिवस घेण्याकरता कीर्तनाची सेवा का टाळाटाळी करतात. पहिला दिवस आहे, काय नियोजन नसतं. बऱ्यापैकी मंडळाने नियोजन करून सुद्धा थोडंफार मागं पुढे कमी जास्त होतंय, पण इथं मला काय असं आढळलं नाही. त्या मानाने बऱ्यापैकी टाळकरी श्रोतृ वर्ग आहे, महिला वर्ग पुरुष वर्ग जे आहेत ते आहेत म्हणा, पुरुष वर्ग आहे, शिस्तीत चांगली आहे. आणि दुसरी गोष्ट, पहिल्या दिवशी कीर्तन घ्यायचं म्हटलं की एक आनंद वेगळा आहे. सगळे प्रफुल्लित असतात कलाकार मंडळी, त्याच्यातल्या त्यात पक्वाद अगदी चांगले असतात, नुकतंच बनवलेले असतात, शाही टाकलेले. हळूहळू वाजून पहिला दुसरा तिसरा मला वाटते 5व्या 6व्या दिवशी गाण्याला तर शाही पडलेले जाते. गायकांचे आवाज हळूहळू गाऊन बसलेले असतात. मला तर अगोदरच बसलाय, मला वाटलं येणं होईल का नाही काय आवाजामुळे, पण तरी म्हटलं चला जसं येईल तसं. पण मला सृष्टीमुळे जरा जाणवत नाही बरं का, तसा आवाज फार बसलेला आहे. असो चला, नामसप्ताह म्हटलं की पहिला दिवस हा नामपर अभंग घ्यावा, हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. नामपरच अभंग घ्यावं. का नामपर अभंग घ्यावं तर कारण आहे, आपलंही जे चाललेलं कार्य आहे अखंड हरिनाम सप्ताह, हे कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याकरता आपण देवाचं नाव आधी घेतलं पाहिजे. आरंभी आवडे आदरे आदरे
माऊलीचाच अभंग आहे. आरंभे आवडे आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आपलं हे काम पूर्णत्वाला जावं असं वाटत असेल आणि जाण्याकरता भगवंताचं नाम आधी घेतलं पाहिजे. आरंभी बरं ते कसं घेतलं पाहिजे? आवडे आणि आदराने. आरंभी सुरुवातीला आवडी आदरे आले ना, जर ते नाम आधी आलं तर काय होईल? तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. म्हणून सुरुवातीला नामपर अभंग घ्यावा हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. या नियमानुसार आज नामपर अभंग घेतलेला आहे. ज्यांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे ते माझे ज्ञानोपर आहे. ज्ञानोपराया आणि नामावरती बोलतायत हे विशेष आहे. ज्ञानोपराय हे कोण आहेत हे सर्व संतांनी आम्हाला सांगून दिलेलं आहे. सर्व संतांनी मायबाप सर्व संतांनी ज्ञानोपरायांचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. ज्यांचा सेवेकरिता अभंग घेतलेला आहे ते त्या ज्ञानोपरायांचं वर्णन सर्व संतांनी केले. बघा जनाबाई म्हणताय ज्ञानोपार्य म्हणजे कोण आहे? तो साक्षात सागर, ज्ञानाचा सागर, सखा ज्ञानेश्वर. हरे ज्ञानाचा सागर सखा ज्ञानेश्वर. नामधरा म्हणतात ज्ञानराज माझी योग्यांची माहुली जेने गमवली. तुकोपार्य म्हणतात ज्ञानियांचा राजा मराठी ज्ञानदेव तुम्हाला. नाथ महाराज काय म्हणतात ज्ञानोपार्य म्हणजे लहरी आहे सर्व सुखाची ज्ञानाबाई. त्याच्या पुढे अजून सांगू महिला मंडळ पुरुष मंडळ थोडस माझ्या मार्ग. साधकाचा माय बाप. मी काय बोलते ऐकायला ते ना सर्वांना एका स्वरात ना. साधकाचा माय बाप दरुशन हरे ताप. सर्वाभूती सुख मुख ज्ञानोबा माझा. सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. तुमच्या करता तुम्ही टाळ्या वाजवा. वा 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 छान मस्त. अमोल महाराज मस्त म्हणणारे मंडळी. नाथ महाराज काय म्हणतायत? साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. मी याच्या पुढे जाऊन सांगू प्रत्येक संतांनी माझ्या ज्ञानोपर्यंतचं वर्णन केलेलं आहे. सांगून जाईल ज्या संतांनी ज्ञानोपर्यंतचं वर्णनच केलं नाही ते संत नाही. असे संत नाही की त्यांनी माझ्या ज्ञानोपर्यंतचं वर्णन केलेलं नाही. पण ते वर्णनही असं आहे यथार्थ वर्णन. ज्ञानोपर्यंतचं वर्णन केलं नसतील ते संत नसतील कदाचित. सर्व संतांनी ज्ञानोपर्यंतचं वर्णन केलेलं आहे आणि ते ज्ञानोपर आहे. आज नामाचं महात्म्य सांगतायत. काय सांगतायत? सकळ मंगळ निधी सज्जनाहो. मंगळाचे 3 प्रकार आहेत. मंगलाचे 3 प्रकार आहेत. एक मंगल नमस्कार रूप मंगल, दुसरं आहे आशीर्वाद रूप मंगल आणि तिसरं आहे वस्तू निर्देश रूप मंगल. का मंगल का नमन करायचं, का मंगल करायचं? तर कारण आहे आशीर्वाद रूप मंगल. त्याच्याकडून आशीर्वाद घ्यायचे, त्याला नमस्कार करायचे. ते वस्तू निर्देश रूप मंगल म्हणजे भगवान परमात्म्याला.
नमन करायचे, तुमंगल करायचे, म्हणून हा नाम पर अभंग. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. त्याचं काय कारण आहे ऐका. त्याचं कारण आहे आपल्यावरती देवाचे फार मोठे उपकार आहेत. मंडळी माझ्यासोबत बोलत चला, म्हणजे आपण तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारवळी आनंदी करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. ऐका, आपल्यावरती भगवंताचे अनंत उपकार आहेत. त्यापैकी पहिला उपकार आपल्यावरती देवाचा हा आहे. ऐका, देवाने आपल्याला जे दिलेलं आहे ते अन्नदान नाही, भूदान नाही, गोदान नाही. मग काय दिलेलं आहे देवाने आपल्याला? जे दिलेलं आहे दानामध्ये. ऐका, कशामध्ये? दानामध्ये भगवंताने आपल्याला जे दिलेलं आहे ते म्हणजे जीवदान. सर्वांनी थोडा त्रास देईल बरं का तुम्हाला. ते त्रास द्यायचं कारण आहे इथं तुम्ही थोडसा हालचाल पण होईल. मला हे वाटत तुम्ही ऐकताय, तुम्ही कायच नाही बाजूला इकडे तिकडे बघत राहिले. मला हे सांगायला काय स्फुरण येणार नाही. तेव्हा थोडसा हात मोकळे करत नाही का? पण ते हात मोकळे कशा करताय याचं एक शास्त्र आहे, सांगत नाही आता. तुम्ही हात मोकळे करा. महाराजांनी प्रमाण खूप सुंदर दिलेलं आहे. काय? नाटातलं प्रमाण आहे. जे जीव भगवंताने जीवदान दिलेलं आहे, आपल्याला दान दिलेलं आहे. कशा करता हो? जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. हे दिले, याच्या खाली अंडरलाईन करा. जाणकार मंडळी आहेत, सर्वांना प्रमाण पाठ आहे बघा. जेने हा जीव दिला. चला, तो जीव ठेवण्याकरता भगवंताने आपल्याला जे दिलेलं आहे त्याचं नाव आहे हा देह. इथेही पाहता देहे दिला, देहे इथेही दिला आणि इथेही दिला. बघा, देवे दिला, देहे भोजना गोमटा. भजन आहे का? भजना गोमटा भजना करता दिलाय, भोजना करता नाही. खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं? पटकन उत्तर द्यावं. प्रतीक, खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं? पटकन. हा, जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगू नये. पण आपल्याला नित्य उठून या. काय मंडळ, महिला मंडळाला संध्याकाळी प्रश्न पडतो, उद्या भाजीला काय? उद्या ज्ञानेश्वरीचा किती अध्याय आपला चाललाय. उद्या हरिपाठ करायचं का? उद्या कीर्तन पोहोचवायचं, उद्या भाजीला. एवढी चिंता. नित्य उठून जगण्यासाठी खावं म्हणून देवे दिला. चला विषयाकडे या. पहिला दिला, जीव दिला. तो जीव ठेवण्याकरता जो दिलेला आहे त्याचं नाव आहे हा देह. बर, या देहाला सामुग्री काय काय दिली? दिले इंद्रिय हात पाय.
सामग्री दिली मंडळी? दिले बघा, हात, पाय, कान, डोळे, मुख. कशा करता? मुख कशा करता? शिव्या द्यायला. कान कशा करता? नको ते ऐकायला. हात कशा? कुणालाही मारायला. पाय कशाला? कुठे जायला नाही. प्रत्येकाचं अलग अलग वैशिष्ट्य आहे. भगवंताने द्यायचं कारण आहे. डोळ्याला तुम्ही काय पाहिलं पाहिजे? डोळे तुम्ही हाताने काय केलं पाहिजे? टाळी वाजवावी. पाय जव हे सगळं सिद्ध आहे. हात हात चालावया पाय. इथं तुम्ही अर्थ घ्या. जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत तुमच्या हातात सत्ता गेली मग काय नाही. जोपर्यंत तुमच्याकडे चाव्या आहेत. जव हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय. पुढे बघा, पुढे लय महत्वाचं आहे. तुम्ही इकडे तिकडे जर बघाल तर तुम्हाला महत्वाचं नाही करणार बरं का. इकडे तिकडे बघायला 22 तास आहेत. हे 2च तास जरा थोडस चिंता बघा. पुढचं काय असावं? पुढचं गेलं इकडे तिकडे बघितलं. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय. मला पुढचं महत्व सांगायचंय. तव तू आपले स्वैत पाय यारले जाय. चुकू नको बाबा. तीर्थयात्रेला जा. आळंदीची वारी कर, पंढरीची वारी कर, त्र्यंबकेश्वरची वारी कर, पैठणची वारी कर, देहूची वारी कर. सांगायचं तात्पर्य ही सामुग्री दिली कशा करता? भगवंताला प्राप्त करून घेण्याकरता. जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन पवरोग. आता सगळ्यांना करंट लागला का? आता चिंतनाकडे लक्ष. मग आपण काय केलं पाहिजे? साधना कोणती करावी? तर या कलियुगाची जी साधन आहे ती नाम साधन आहे. नाम साधन आहे विशेष आहे. सर्वांनी एक लक्षपूर्वक ऐकलं का? नाम हे विशेष आहे. बघा, आपलं जीवन जर उद्धरून जावं असं वाटत असेल, आपलं जीवन यशस्वीरित्या पार पडावं असं वाटत असेल, आपलं जीवन किंवा आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदावं असं वाटत असेल तर या नाम तत्वाशी आपलं जीवन आनंद झालं पाहिजे. अनन्य झालं पाहिजे. अनन्य का अनन्य झालं पाहिजे? त्याचं कारण आहे नाम हे एक तत्व आहे. नाम हे तत्व आहे. आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन यशस्वीरित्या पार पडावं वाटत असेल तर आपल्याला जीवनामध्ये फक्त 3च तत्व आवडाव्यात. किती? 3च तत्व आवडावेत. आणि 3च तत्व आहेत. 1 देव आवडावा. 2 देवमान्य संत आवडावेत. 3 देवाचं पवित्र मंगल नाम आवडावं. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही आवडू नये. काय 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 देव आवडावा. 1 देवमान्य संत आवडावे. 2 आणि देवाचं पवित्र मंगल नाम आवडावं. का आवडावं? त्याचं कारण आहे हेच तत्व अलौकिक आहे. कसं आहे? बोला, कसं आहे? पहिलं मंडळ कसं आहे? हे 3च तत्व अलौकिक आहेत म्हणून आपल्याला आवडावे. या अलौकिक तत्वाशी आपलं जीवन जर अनन्य केलं तर नक्कीच आपलं जीवन सुख समृद्धी यशस्वीरित्या पार पडल्याशिवाय राहणार नाही. कळलं? काय रिपीट करू? गरज नाही. हे 3 तत्व कसे आहेत? अलौकिक आहेत. आता पहा,
अलौकिक कशाला म्हणतात बघा? अलौकिक. जर तुम्ही हा शब्द जर उच्चाराल ना, तुम्हाला कीर्तन कळायला सोपं जाईल. माझ्या पाठीमागे म्हणा अलौकिक. हे तीन तत्व अलौकिक आहेत. कोणते कोणते? देव, देवमान्य आणि देवाचं नाम अलौकिक आहे. आता अलौकिक तुम्ही आता म्हटलं का नाही? अलौकिक बोलले का? आता अलौकिक कशाला म्हणतात? कठीण सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. अलौकिक कशाला म्हणतात? एक, माझ्या मागे म्हणा कशाला म्हणतात बघा. एक, त्याचे तीन निकष आहेत. एक, लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. काय म्हणतात बघा? एक, लौकिक जगाला जे कळत नाही त्याला काय म्हणतात? सर्वांनी बोला, आता झोप लागेल. लौकिक जगाला जे कळत नाही त्याला काय म्हणतात? एक, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला एक म्हणतात अलौकिक. काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला काय म्हणतात? वा वा वा, असंच बोलत चला, अजून अर्धा पाऊल तास. बर, पंचमहाभूतामध्ये जे तत्व अडकत नाही त्याला काय म्हणतात? बोला बोला, काय म्हणतात? आता अलौकिक याचे तीन निकष तुमच्या समोर मी ठेवले. पुन्हा एकदा रिपीट करूया, ते तुम्हाला चांगलं कळेल बर का. लौकिक जगाला जे कळत नाही त्याला काय म्हणतात? मोठ्याने त्याला काय म्हणतात? तुम्हाला तुमच्या शेजाराची शपथ आहे. लौकिक जगाला जे कळत नाही त्याला काय म्हणतात? एक, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला काय म्हणतात? आता बरोबर म्हणाल. आणि पंचमहाभूतामध्ये जे तत्व अडकत नाही त्याला काय म्हणतात? बघा बघा, असे तरी शपथ घातली. इथल्या नाही, घरच्या. इथले तात्पुरते आहे, 2 तासापुरते झालं. कीर्तन झाला, एवढं समजून घ्या. 3 निकष आहेत. लौकिक जगाला कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. आणि पंचमहाभूतामध्ये जे तत्व अडकत नाही त्याला एक अलौकिक म्हणतात. म्हणजे अलौकिक कोण कोण आहेत? देव, देवमान्य, वा वा वा, आणि देवाचं पवित्र मंगल झालं. आता हे तिन्ही निकष आपण इकडे ठेवू. या साईडला एक कार्यकारी मंडळ आहेत ना, त्या साईडला ठेवू हे 3 निकष. आणि इकडे जे तत्व आहेत ते डुमरे महाराज आहेत, त्या साईडला ठेवू. बर, एक, देव आपण त्या इकडून घेऊया, या वर्गातून देव घेऊया. आणि देवाला हे 3 निकष लागू पडतात का बघू आपण. देव आपण घेतलं, बरोबर आहे. हा, अलौकिक देव आहे, बरोबर आहे. त्याचे 3 निकष आहेत. एक, लौकिक जगाला कळत नाही त्याला काय म्हणतात? वा वा, आणि ते देव अलौकिक आहे. कसा अलौकिक आहे? लोकांना देव अजूनही कळत, अजूनही लोकांना देव, अहो लोकांना जाऊ द्या, अर्धा किलोचे टाळ पाव किलो केले, ठेवून नाही, वाजून काय काय मंडळांनी फोडले, काहींचे फुटले असतील. नगरला जाऊन त्या अर्धा किलोचे पुन्हा वापस वाढवले, पाव किलो केले, नवीन नवीन टाळ आणले, तेही वाजवले, तेही फुटले, फोडले नाही, वाजून फुटले. कदाचित तुम्हाला फसवलं असेल, पितळ आणि कास्त मिक्स असेल, पण देव अजून स्वप्नातही आला. बोला कुणाच्या? आपल्या गळ्यात माळ आहे, आषाढी कार्तिकी पंढरीची आपण वारी करतोय, तरी सुद्धा स्वप्नात अजून देव आला. मग बाकीचे सोडा. बर, काय वाक्य सांगितले मी? लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. देव लोकांना अजून कळलेला नाही. जर लोकांना जर देव कळाला असता तर माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी त्या देवाला टोपल्यात ठेवून डोक्यावर घेऊन देव घ्या कोणी, देव घ्या कोणी,
आतापर्यंत माय बाप कोपाला आले नसते. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. अरे फुकट आईताला घर पुसोनी. लोक म्हटले आयता जरी आणलेला असला देवाला लगे देवाला लगे त्याच जोशामध्ये चैतन्य महाराजांनी चाल म्हणली, देव न लगे, देव न लगे. लोक म्हणतात देव न लगे. तुमचा आयता जरी असला तरी आम्हाला लागत नाही, कारण की घरात ठेवायला जागाच नाही. फ्रीज, टीव्ही, कपाट, आमक तमक याच्यानेच आमचं घर गच्च भरलेलं आहे. तुमचा आयता असला तरी ठेवायचा कुठं? देव न लगे. कुठं ठेवायचं? घरात नाही. या घरात काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार याचे घर आपलं भरलंय. साठवणीचे. त्याला ठेवायचं म्हणलं की काय पाहिजे? येऊनी गोपाळ तुम्हाला संपेकर जायवर का काम? हा चला, विषय काय चालता? विषय सोडू नका. तुमच्याकडे काय म्हणतात? जनावर बांधताना खुंट असते, त्या खुंटीला दोऱ्याला बांधलं असतं. फिरायचं घर 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 तिथंच येणार, बाजूला जायचं नाही का? चला, अलौकिक देव आहे, लौकिक जगाला देव कळत नाही. आपण इथंच थांबू. का कळत नाही, कशामुळे कळत नाही, फार विस्तार होईल, तिकडे मला जायचं नाही. नंबर 2, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. देव, देवावर काळाची सत्ता चालत नाही मला. शिवाय काळ देवाच्या सत्तेनुसार चालतो. काळाला वाद नाही. मला ज्ञानश्रीच नाही घरी, मग पेपर आहेत का? काळाला वाद द्या. 9व्या अध्यायामध्ये म्हणताय मला म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते सारिता. म्या बोलविल्या वेदू बोले. अरे मी बोलल्याशिवाय वेद बोलणारच नाही. मी चालवल्याशिवाय सूर्य चालणार नाही, उगवणार नाही. आणि मी सांगितल्याशिवाय प्राण देखील हलणार नाही. म्हणजे काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला काय म्हणतात? देव. देवावर काळ सत्ता चालत नाही म्हणत. उलट देवाच्या ताब्यात काळ आहे, म्हणून काळाची उडी. काळ देवाच्या ताब्यात आहे, लक्षात ठेवा. मी याची निम्याला आता काळ ग्रासित असे सत्ता, काळ ग्रासित असे होता. म्हणजे काळ देवाच्या ताब्यात आहे. कशात पुढची ओळख आहे? काळ देवाच्या ताब्यात आहे. देवाने काळाला सांगितलं ना, जा अमुक अमुक ठिकाणी मनोरमा नगर मध्ये अमुक अमुक त्याला घेऊन ये. त्याला जाणच नाही बरं का. वेळ आली, काळ येतोच,
आणि घेऊन गेल्याशिवाय राहत म्हणजे काळ देवाच्या ताब्यामध्ये. ऐका मंडळी, माझ्या घरी काल परवा दिवशी यम आले होते. मला काय सांगताय, खरं सांगतोय, जोरात दार वाजवत. म्हटलं, कोण असेल बाबा या टायमाला? दुपारी 4 वाजता जोरात दार वाजवत. कुणी? यमाने, काळाने जोरात दार वाजवलं. जावं उघडलं मी दार, बघितलं 11 विकाराळ सुरू. म्हणलं कोण आहे? त्याने जोरात सांगितलं, यम है हम. त्या हिंदीत. म्हणलं बाबा हे महाराष्ट्रातून करायचं. यम है हम. ज्याने ज्याने पिक्चर बघितला त्याला कळलं. यम है हम. म्हणलं बाबा का आला? तुम्हाला नेण्याकरता आलं. तुमची वेळ होती 4:30 मी म्हणलं आता घरी तर कोणी नाही. म्हणला आशाच मला आम्ही येतो. आमचं निमित्त, आम्हाला फक्त निमित्त पाहिजे. आपण म्हणतो ना, काय देवा कसं नेला, आमचं घर भेटलं का? म्हटला बर ठीक आहे, अजून आहे 10-15 मिनिटं. तो आहे, या घरात. घरात नाही, घरात येत नाही आम्ही. उरकवा लवकर. म्हणलं बाबा काय उरकवायचे? तयारी करायची, आता निघायची. म्हणजे एक काम कर, आहे 10-15 मिनिटं, ये बाबा. त्या यमाला घरात घेतलं. यमाला घरात घेतलं आणि सांगितलं, बाबा आपण बाबा एखादे आले, महाराज मंडळी आले की पहिले काय म्हणतो, महाराज काय घेणार, चहा कॉफी? त्यांना म्हणावं लागतं पहिला चहा ठेवा, नंतर जाताना कॉफी घेऊन जाईल. आता आम्ही कॉफी घेऊन आलोय. म्हटलं यमाला, म्हटलं बाबा बस जरा, बस, आहे 10-15 मिनिटं. काय करू मी? मला चहाही चांगला येतो बनवायला, कारण की आळंदीमध्ये शिकत असताना कधी कधी मधुकरी जर नाही आले, काही अडचण असेल तर आम्हाला ते बनवायचं देखील ज्ञान चैतन्य महाराज माहिती आहे, चांगलं येत. फक्त आम्ही सांगत नाही. घरी स्वयंपाक आम्हाला पूर्ण येतो. घरी सांगितल्यानंतर मग हाय मी भाजी बनवते, चपात्या लाटा, चपात्या लाटते, मी भाजी बनवा, फक्त भांडे घासायची वेळ होती. ते आम्ही घासले आळंद असताना. चला ये मला म्हटलं काय घेणार? तो म्हणला कॉफी. ठीक आहे कॉफी करतो. आणि कॉफी करत असताना बघितलं कॉफीच नाही घरात. म्हणलं बाबा आहेत वेळ, 10-15 मिनिटं आहेत. माझ्याकडे किती वेळ आहे ना अजून? म्हणलं 10-15 मिनिटं आहेत. आलोच म्हटलं कॉफी घेऊन होतो. फक्त खोटं बोललो. कॉफीचं निमित्त होतं. कॉफी शेजारी दुकान आहे, तिथे भेटला असते, तिथे भेटली असती कॉफी. काय दृष्टांत ऐकताय, सिद्धांत अशा ऐकायचा. आणि कॉफीचं निमित्त केलं आणि जाऊन गुंगीचं औषध आणि कॉफी आणली सोबत आणि आणलं. 2 कप कॉफी केली. फक्त बघा आयडिया काय केली, त्याच्याच काय गुंगीचं औषध माझ्या ना पातेला तर टाकलंच नाही. आणि दोघांना घेतला. पहिलं बघितलं तो सुरुवात करतो का, सुरुवात केली. नंतर मी घेतलं. दोघांनी कॉफी पिलं. पण परिणाम काय झाला? ज्या कपामध्ये गुंगीचं औषध टाकलं होतं आणि तो कप यमानी प्याला. प्याल्यानंतर तो जागेवरती बेहोश पडला. औषध होते, बेहोश पडला. पण बरं झालं. आता काय केलं, त्याच्याकडे जे होतं रजिस्टर, आताच्या भाषेमध्ये लॅपटॉप, तो लॅपटॉप घेतला. पाहिलं तर काय, खरंच 4:30 माझं नाव, मी आयडिया केली. आता हा झोपला. पटकन तिथलं डिलीट केलं आणि सगळ्यात खाली घातलं. म्हणलं काय हे वरचे जाऊ देत ना, माझे वड्यातले मान पाय घातले आणि आपण नंतर सगळ्यात खाली घातलं. आणि थोड्या वेळात त्याला गेला नव्हता सिस्टीम, फक्त बेहोश पडला होता. थोड्या वेळात जागा आला की कीर्तन लवकर जाग होतो.
आणि जागा झालेलं बघितलं, अरे रे रे देवा देवा देवा, मला वाटतं हे घर वारकऱ्याचं आहे वाटतं, लो वारकऱ्याचं आहे, गळ्यात माळ आहे वाटतं, दोन दोन आहे, आषाढ कार्तिकी वारी करता वाटतं, हो नियमाने पायवारी आहे शिवाय, बर बर बर, घरात तर संत महात्म्याचे फोटो दिसतात, हो आम्ही वारकरी आहे. मला फार आवडलं बरं का, कारण की या मृत्यू लोकांमध्ये मी आतापर्यंत बरेच ठिकाणी गेलो, यमाचा सगळे तिरस्कार करतात, पण तुम्ही माझा पाहुणचार केला, मला आनंद वाटला, माझ्या नियमात थोडासा आता मी बदल करतो. म्हणजे काय करता, मी आता खालून सुरुवात करतो. खाली नाव पुढे नेऊन टाकलं. दृष्टांत मी गेलो नाही तर गेलो असं आधी आलो नसतो. दृष्टांत सांगायचं तात्पर्य हे आहे, काळ देवाच्या ताब्यात आहे, कारण त्याच्या सत्तेशिवाय आपण बोलत नाही चालत नाही. चाले शरीर कोणाची असते, हे शरीर कोणाची असते, कोण बोला विने हरिवीण हरिवीण, कळलं ना, हरिवीण कोण बोलाविते, हरिवीण कोण चालविते. ते कवी काय कवी, एक नारायण तयाचे भजन, इथे बघा तयाचे भजन, चुकू नको विठाल. काय लौकिक जगाला जे कळत नाही ते अलौकिक, देव अलौकिक आहे. काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही ते अलौकिक, देव अलौकिक आहे. आणि पंच महाभूतामध्ये जे तत्व अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात, देव अलौकिक आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंच महाभूतामध्ये देव अडकत नाही, कारण येणच सृष्टी निर्माण केले, हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र आपुरिया, त्याची सत्ता आहे. म्हणजे पंच महाभूतामध्ये जे तत्व अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. विठाल करमत नव्हतं, ते पण बाजूलाच होते, त्यालाही करमत नव्हतं, म्हणून त्यांनी प्रमाण बरोबर पण फिट प्रमाण आहे यांच्याकरता एकदा मला कुठून जाऊ का आम्ही काय अजून अर्धा तास. चल काय विषय, पहिला मुद्दा झाला अलौकिक देव आहे, लौकिक जगाला कळत नाही. एक, काळाची सत्ता चालत नाही. दोन, आणि पंच महाभूतामध्ये जे तत्व ऐकत नाही त्याला अलौकिक म्हणतात, देव अलौकिक आहे. आता हा देव मुद्दा आपण बाजूला घेऊ. चला संत काढू.
आता हे तिन्ही निकष इथे लागू पडतात का पाहूया. पा संत अलौकिक आहेत, हे तिन्ही निकष काय. पहिला, लौकिक जगाला कळत नाही ते अलौकिक. संत कसे अलौकिक आहे. लोकांना संत कळाले आताही नाही, आणि तेव्हा तर अजिबातच नाही. तेव्हा जर संत कळाले असते तर माझ्या ज्ञानोबारायांना अर्ध्या चतकोर भाकरी करता देखील एखाद्याच्या दारासमोर जाऊन त्यांनी दार लावून घ्यावं. काय वेळ असेल. म्हणजे संत अलौकिक आहेत, लौकिक जगाला संत कळत नाहीत. मायबाप, माझ्या ज्ञानोबारायांनी इंद्रायणीमध्ये स्नान केलं म्हणून, इंद्रायणी पाठवली म्हणून लोकांना किती त्रास दिला. शेर फेकून मारलं ज्ञानोबारायांना, किती कमी त्रास आहे. पुन्हा पुन्हा चरित्र सांगू. अहो, एक दिवसाचा प्रसंग आहे. ज्ञानोबारांना इच्छा झाली मांडे खाण्याची. मंडळ, मांडे हा पदार्थ असा आहे, तो तव्यावरती नाही, तो खापरावरती बनवला जातो. आणि ते खानदेशामध्ये खास विशेष तो पदार्थ. वा वा, चैतन्य महाराजांच्या मराठी तिकडे तुम्ही. वा वा वा, बघा मांडे विषय. आणि त्याच भागातली व्यक्ती भेटली अजून आनंद. ते मांडे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज शताब्दीच्या वेळेत खानदेशातले मंडळी महाराज 4 ट्रक भरून किती खाणार. रसाचे टँकर होते 4. ते मांडे खाण्याची इच्छा ज्ञानोबारांनी मुक्ताई समोर केली. अगं मुक्ते, मला मांडे खावंसे वाटतात ग. मुक्ताबाई म्हणताय, दादा मी प्रयत्न करते. मांडे करण्याची ती सामुग्री आहे ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. म्हणून त्या ठिकाणी कुंभारदादाकडे गेला, खापर मिळवलं. आणि ते खापर घेऊन आता पीठ पाहिजे. पिठाकरता सुद्धा 4-2 ठिकाणी गेल्या, पीठही मिळवलं. पण जात असताना जो मध्ये आडवा आला ना, कोण, विसोबासाठी आडवा आला. काय चाललंय, काय नियोजन चाललंय तुमचं. काय नाही, माझ्या दादाला मांडे खायची इच्छा झाली म्हणून मांडे बनवायचं चाललंय आमचं. हे सामग्री सिद्ध केली, मांडे खायची इच्छा होते. आहे संन्यासाची पोरं तुम्ही, तुम्हाला कसले खाण्याचे चोचले. हातातलं खापर घेतलं आणि विसोबासाठी खाली टाकलं. पीठही खाली सांडवलं आणि पायाने बुटा सकट त्याच्यावरती तुडवलं. नाही बाप, किती त्रास आहे. एवढा त्रास देऊन देखील मी पुढे सांगतोय, एवढा त्रास दिला त्याला संत म्हणतात का. तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात. त्याच विसोबा चाटीला सामान्य अधिकार दिला नाही, नामदेवरांचं गुरु होण्याचं पात्रता. म्हणजे लौकिक जगाला संत कळत, संत कळले असते तर शिवबा कासाराच्या पत्नीने माझ्या तुकोबारायांना घरी बोलावून माझ्या नवऱ्याला वेट लावलं. इकडे जा भजनाला, तिकडे जा कीर्तनाला. माझा नवरा घरी लक्ष देत नाही संसारामध्ये. अनेक दिवशी सहज सांगितलं, अहो तुम्ही नेहमी कीर्तनात जाता, ज्यांच्या कीर्तनात जाता त्या तुकोबाला आपल्या घरी बोलवा. एक दिवशी जेवायला आमंत्रण केलं. आता काय माहिती तुकोबारांच्या मनीना द्या. आता आम्हाला म्हणतात लोक, चला घ्यायला चहा घ्यायला. आम्ही चहा घ्यायला जातो, चला महाराज जेवायला जातो. त्या ठिकाणी तुकोबारांना घेऊन घरी आले शिवबा कासार. संध्याकाळचं हरिपाठ झाला, जेवण झालं आणि सांगितलं, महाराज आज मुक्काम करा, आज एकादशी आहे, उद्या काकडा करूया, द्वादश सोडून मग तुम्ही जावा, हरकत नाही. संध्याकाळी हरिपाठ झाला, जेवण झालं, कीर्तन झालं, थोडस भजन झालं आणि त्यानंतर झोपले. सकाळी काकड्याला पहाटे 8 वाजता तुकोबाराय उठले. आहेत ना, पहाटे 3 वाजता ब्रह्म, तुम्ही ऐकताय का पाहिलं, पहाटे 3 वाजता ब्रह्म मुहूर्तावरती तुकोबाराय उठले. पण माय बापू जागर भजन ऐकत असताना शिवबा कासाराच्या पत्नीने ऐकत ऐकत काय केलं होतं माहितीये, चूल पेटवली
चुलीमध्ये जे लाकडं टाकले ना ते साधे तुराट्या नव्हत्या, मोठमोठी लाकडं होते. मोठं पातेलं ठेवलेलं आहे पाण्याचं तापवायला. 2 ते 2.5 तास पाणी तापलेलं होतं. आणि 3 वाजता जेव्हा तुकोबाराय उठले तेव्हाची साधू संत मंडळी स्नान करून काकडा करायचे. आताच सांगत नाही. आणि स्नान करता गेल्यानंतर त्या शिवबा कासाराच्या पत्नीने महाराज ते उकळत पाणी एखाद्या बादलीमध्ये नाही टाकलं, एखाद्या टपात नाही आंघोळी करता, तेवढं उकळत पाणी त्या शिवबा कासाराच्या पत्नीने माझ्या तुकोबारायांच्या अंगावरती टाकलं. मला काय वेदना झाली असती. आणि ते पाणी टाकल्यानंतर जी अवस्था झाली तुकोबारायांची, जळ माझी काया लागला वळवा. जळ माझी काया लागला वळवा. आवडे केशवा मायवा. आवडे केशवा मायवा. जळे माझी काया लागला वनवा. घावरे केशवा मायवा. काय वेदना झाली असती मायबा. सांगायचं तात्पर्य संत भेटूनही संत कळत नाही. लौकिक जगाला जे कळत नाही त्याला काय म्हणतात? संत अलौकिक आहे. काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. संतावरती काळाची सत्ता चालत नाही, उलट तुकोबाराय म्हणतात जगा काळ खाय जगा काळ काय जगाला काळ खाल्ला असेल आम्ही माथा दिला पाय. त्याच्यावर आम्ही पाय दिलाय. आणि खरंय तुकाराम महाराजांचं नाव जरी घेतलं, आपलं नाव घेतल्यानंतर बायको घाबरत नाही. आपलं नाव जर आपण कामावून जर आलं ना तो मुलगा खेळत असतो आणि तो सांगतो मम्मी मम्मी. तुम्ही काय म्हणताय? मम्मी मम्मी पप्पा येऊ दे ना, मग येऊ दे ना. आला असं आपल्या नावाला आपली बायको घाबरत नाही, आपल्या नावाला आपले पोरं घाबरत नाहीत. पण रामेश्वर भट्ट म्हणतायत तुकोबारायांचं नाव जरी घेतलं तुकाराम तुकाराम घडी वाट आहे त्यामुळे थोडस मला आज अभंग वगैरे येते. असो तुकाराम महाराजांचं नाव जरी घेतलं तर यम थर 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 कापतो महाराज. एवढंच नावाचं सामर्थ्य आहे. संत अलौकिक आहे. तर तिसरा निकष पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंच महाभूतामध्ये संत अडकत नाहीत. एकेका तत्वाचा विचार आपण करू. पृथ्वी पृथ्वी तत्व कोणी जिंकलं? माझ्या ज्ञानोबाने. अजूनही ज्ञानोबाराय समाधीमध्ये विराजमान आहे, प्रमाण आहे. आणि अगदी ठामपणे सांगतोय काय प्रमाण आहे.
बघा प्रमाण ज्ञानदेवी घेतले दान हृदयी धरुनिया ध्यान समाधी पैसला निर्वाण कथा निरन करो. आणि म्हणून आपण हरिपाठातले पहिले 9 अभंग सुंदर ते ध्यान पासून ते विष्णू जपपर्यंत. पहिला अभंग देवाचे द्वारे, दुसरा अभंग चौवेदान, तिसरा त्रिगुणसार, भाविण भक्ती, योग यागविधी, साधुबोध झाला, पर्वताप्रमाणे, संतांची संगती, विष्णू जप. दुसरी मालिका त्रिवेणी संगमी, हरि उच्चारणी, तीर्थवर्त नेम, समाधी हरीची, नित्य सत्यमित्त, एक नाम हरे, हरिबुद्धी जपे, हरिपाठ कीर्ती, हरिवंश पुराण. दुसरी मालिका हरिपाठ झाला आपलं 1 मिनिटात. चला 19वा अभंग. तिसरी मालिका 9-1-9, 9-2-18, 9-3-27, 19वा अभंग नामसंकीर्तन, वैष्णवाची जोडी. पुढं वेदशास्त्र प्रमाण काळ वेळ नाम नित्य निवनामी, 7 पद्धतीनं जपतप कर्म, जाणीव आणि नियम, एकत्व नाम आणि सर्वच गुण. 27 अभंग झाल्यानंतर आपण ते शेवटचं प्रमाण म्हणतो ना, फार गोड आहे. समाधी संजीवन हरे पाठ हरे संजीवन हरे ज्ञानदेवा प्रमाण मूर्ती देवी माझ्याकरता समाधी समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानोपाय समाधीमध्ये विराजमान आहे. म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर दरुशने हरे ताप, त्यांचं दर्शन घेतलं की आपला ताप अंगाला आलेला नाही. अंगाला ताप दवाखान्यात गेल्यानंतर जाईल, पण आपल्या आला ताप कोणता आहे? त्रिविध ताप. त्रिविध तापाची देखिल्या चरण. चला पृथ्वी तत्व माझ्या ज्ञानोपायाने जिंकलं. पृथ्वी पुढं आप, आप म्हणजे पाणी, पाणी तत्व माझ्या नाथ मारून जिंकलं. सज्जनाव ऐका, नाथ मारून जेव्हा देह ठेवला, देह ठेवला, एखाद्या व्यक्तीने जर देह ठेवला तर जवळ कोण येते? तुमच्याकडे कसं आहे? भावकी येते ना. की काय म्हणतात? भाव बंद म्हणतात का भावकी? बघा, भाव बंद त्याची व्याख्या मी नेहमी सांगतो चैतन्य मला. जसं तो मोठा होत चालला की त्याला भाव देणं बंद होतंय. भाव देणं म्हणून भाव. बंद. आणि आमच्याकडे मराठवाड्यामध्ये शब्द आहे भावकी. डोंगरे मला भावकी म्हणजे त्याची व्याख्या मी नेहमी सांगतो. जे ऐकताय तुम्ही? ऐकताय? जे जिवंत असताना जगू देत नाही आणि ते नसताना मरता येत कया नाम भावकी. सरळ व्याख्या एकदा पुन्हा रिपीट करूया का? जे जिवंत असताना आणि ते नसताना ती तयारी करायला जी येते ना, ती भावकी. भाव म्हणतो. आणि नाथ बाबाने देह ठेवला. आता वेळ कमी आपल्याला आहे, आपण लवकर उचलूया. वर ठेवले नाथ बाबांना 14 जण खांदेकरी, पुढं हरी पंडितांनी मडके धरलेले. चालेल. जे 4 खांदेकरी होते ना, मागचे खांदेकरी, इथे लक्ष द्या, खांदेकरांना लक्ष द्या, तिरडीवर उचलायचे. मागचे खांदेकरी पुढच्या खांदेकऱ्याला हळू आवाजात बोलतायत. बघ, उभा आयुष्य किती ठिकाणी आपण कार्यक्रम घेतले. वास्तुशांती, ग्रहशांती, सत्यनारायण पूजा. कधी आला का बाबा? नाही. आयुष्यभर टाळ टाळ वाजवीत राहिले. कुठेच नाही ना, टाळ वाजवीत राहिले. आयुष्यभर कीर्तन
करीत राहिले, आयुष्यभर भजन करीत राहिले, आपल्या नियमावल्या केल्या का नाही बघा, पण शेवटी आले का नाही आपल्या ते मागचे दोघ जण पुढचे आणि ते ऐकलं कोणी, नागबाबाने ऐकलं आणि मागच्या हात केले. कोण आहे का इकडं कोणी दिसत, बहीण होती ती वाटायला होती, ते कशाला काय कळत नाही, माशा येऊ नये म्हणून त्याला वाट लागा म्हणून ते तर गेलाय बाबा. पुन्हा एकदा अजून तसं केले, तो म्हणाले कोण आहे बाबा, मग नंतर नागबाबाने खाली ठेव, खाली ठेव, याला म्हणतात संत. नाही खाली तेव्हा सांगितलं तुम्ही जावा, तुमचे काम बघा. अजून 2 दिवसाने पुन्हा नागबाबाने तसंच देव ठेवला. आता तीच भावकी खांडेकर तीच, ते आता पुढचं काय बोलणार बरं का, काय बोलायचं नाही, अजिबात नाही काय बोलायचं, करू द्या. रामनाम शेवटला का हो, जिवंत असताना का सत्य नाही, अरे ते सत्यच आहे, सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. चौघे खांदेकर गपचूप. पण नेमकं झालं काय, त्याच गावातली पैठण मध्ये एका माता माऊलीची लेक, तिचं लग्नच जमत नव्हतं जवळजवळ 16-17 वर्ष, आणि 16-17 वर्षानंतर लग्न जमलं. आणि ते लग्न झाल्यानंतर जे आपल्याकडे करतात ना त्याला काय म्हणतात बोलवण, चाले होते. आणि तेवढ्या तिरडी आली, एक बाई होती, त्यामुळे जेवायचे अजून इथली नको तिथली घेऊ आपण. ती बाई म्हणली, बाया याला काही आजच जायचं होतं का, माझी लेक एवढ्या वर्षानंतर लग्न झाले, मी तिची बोलवण करायला लागली आणि हा बाबा गेला, आजच गेला. तिरडी आडवी आली, नाथ बाबाने मोठ्याने बोलल्यामुळे त्या बाई, नाथ बाबा म्हणले, बाई तुझी लेक जाऊ दे, मी बी तिला पाठवायला येतो. ते खांडेकरांना म्हटलं खाली वा. आणि मग तिसऱ्यांदा नाथ बाबांनी सांगितलं सर्वांना, मी आता जातो. आणि तो दिवस म्हणजे नाथ षष्ठीच्या दिवशी सर्वांचा निरोप घेऊन नाथ महाराज गोदावरीमध्ये पाण्यामध्ये विलीन झाले आणि त्या ठिकाणी तुळस उगवली. महाराज सांगायचं तात्पर्य, आप तत्व माझ्या नाथाने जिंकलं. पृथ्वी आप तेज तत्व आता काय होतं सांगतो, घरीचा काटा पळत झाला. तेज तत्व जिंकलं कुणी, चित्करा मुक्ताबाईंनी. पुढं वायू तत्व जिंकले जनार्दन स्वामीने, आणि आकाश तत्व हे जिंकलेलं आहे माझ्या तुकोबाने. आनो रेणूया आकाश आहे वडा. अजून प्रमाण समोर जवळच, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपी दिव्य लोकासे. म्हणजे संत महात्मे अलौकिक आहे. महिला मंडळ थोडस तुम्हाला रिपीट मागे जाऊन पुढे बरोबर जागेवर आणतो. संत अलौकिक काय आहेत, लौकिक जगाला कळत नाहीत म्हणून अलौकिक, काळाची सत्ता त्यांच्यावर चालत नाही म्हणून अलौकिक, आणि पंच महाभूतामध्ये तिथं अडकत नाहीत म्हणून अलौकिक. चला दोन्ही मुद्दे बाजूला ठेवू. डोंगरे महाराज आता आपण इकडला मुद्दा, नाम देखील अलौकिक आहे. आता हे 3 निकष लावायचे. लौकिक जगाला नामाचं महत्व कळत का कळत नाही. कीर्तन सुरू झाल्यापासून किती वेळेस विठ्ठल भजन झालं, प्रत्येकाने सांगा, प्रत्येकाने किती प्रामाणिकपणे विठ्ठल म्हणले. अहो माझे तुकोबारा म्हणतात, बाबांनो पाया पडून सांगतो, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी
पाया पडून सांगतो, हाताने देवाचं नाव आणि मुखाने टाळे वाजवा. झोपले का काय? काय म्हणतात? करे टाळी बोला, मुखीना हाताने टाळी आणि मुखाने नाम बोला. पण आपण बोलतो का? त्याचे कारण भरपूर आहे, विस्तार होईल. ते देवाचं नाव तोंडाला येण्याकरता मला देवाचं नाव फार सोपं आहे, गोडे आहे, सोपं आहे. ऐका मंडळी, देवाचं नाव फार सोपं आहे, मग तोंडालाही नाव अवघड आहे. त्याच्याकरता तिळे तिळे पुण्य साचा पडे, वाचेसी नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडी संक्रांता. अजून आनंद जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. तुमच्या आईपर्यंत प्रमाण सांगू. बहुधा सुकृताची जोडी, बहुधा सुकृताची जोडी, आहे बहुधा सुकृताची जोडी, बहुधा सुकृताची आवडी, बहुधा सुकृताची बहुता सुकृताची जोडी म्हणून आवडे. देवाचं नाव त्याशिवाय येत नाही. चला, लौकिक जगाला देवाचं नाव कळत नाही, काळाची सत्ता देवावर चलत नाही. हरी उच्चारणी अनंत पापराची कळे काळ त्याशी न पाहे दृष्टी. आणि पंच महाभूतामध्ये देखील नाम अडकत नाही. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पटीने व्यापक आहे, पाण्यापेक्षा तेज 10 पटीने व्यापक आहे, 100 पटीने व्यापक आहे. तेजापेक्षा वायू 1000 पटीने व्यापक आहे, वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक आहे. पण आकाशापेक्षाही देवाचं नाव गगनाहुनी वाढ नाम आहे. प्रमाण परीक्षेच आहे ना, गगनावनी वाढ नाम आहे. आणि असं असणार नाम नेमकं कसं आहे? ते मंगळ आहे, अभंगाचं पहिलं चरण.
आता काय काय नाही आता सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी नाम बऱ्याच सांगतायत नाम कसं आहे मंगळ आहे आणि सगळ्यात मंगळ नामच आहे सकळ मंगळ निधी म्हणून निधी म्हणजे साठा म्हणून ते नाम असणार ते आधी म्हणा कधी आधी फक्त 5 मिनिटे घेतो कधी आधी झोप लागण्याच्या झोप लागल्यानंतर सकाळपासून घेऊ झोपेतून उठण्याच्या आधी फक्त म्हणा तुम्ही झोपेतून उठण्याच्या आंघोळ करण्याच्या नाश्ता करण्याच्या ते ब्रश वगैरे मध्ये आलं बरं का नाश्ता करण्याच्या ते मला ब्रश नाश्ता करण्याच्या कामाला जाण्याच्या दुपारी जेवणाच्या संध्याकाळी चहा पिण्याच्या घरी येण्याच्या घरी आल्यानंतर जेवल्यानंतर शतपावली करण्याच्या शतपावली केल्यानंतर भांडे घासण्याच्या तुम्हाला आणि झोपण्याच्या राम राम स्मरा लाव करा सांडा वाव याव पाणी लक्ष लाव म्हणून फक्त पहिल्या चरणाचा अभावार्थ पाहिलेला आहे सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी म्हणून मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे ते नाम कसं आहे पतितांना पावन करणार आहे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हणून ते श्री विठ्ठलाचं नाम तुम्ही वाचेने म्हणा असं ज्ञानोबर आहे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये बोलतात देवी वरुसाचे देवी वरुसाचे Ah
बापरकुमादेव रसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कार्य गणा श्री विठ्ठलाचे नाम वाचे ज्ञानेश्वर सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादि मन कार्य गणा श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कार्य जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बापर कुमादेव साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कार्य जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे या कलियुगाचं साधन नाम आहे कलियुगा माझी करावे कीर्तन ते कीर्तन कोणतं नाम संकीर्तन जळतील पापे जन्मांतरी वेळ झाली म्हणून पुढचं काय मला सांगता येणार नाही समजून घ्या फक्त नाम श्रेष्ठ आहे सर्वांनी नाम घेऊ शकता नाम घेण्याकरता काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाहिजे कुठला पक्ष अपक्ष शुक्ल पक्ष ते ना तिकडे जाऊ नका शुक्ल पक्ष कृष्ण दोन्ही पक्ष पाहिजे उद्धरती तिकडे जाऊ नका नामाला प्रतिबंध नाही आंघोळ करायची गरजच नाही आंघोळ केली पाहिजे पण शतवियाय भोक्तव्य सहस्रम स्नान आचरित बर का नाम हे श्रेष्ठ आहे फार बोलण्यासारखं आहे असो हे नाम तुम्ही घ्या असं नामपर्यंत सांगतात मन कार्य श्री विठ्ठलाचे नावाचे एक मिनिट फक्त सुरुवातीला आम्ही का नाव घेतले त्यांचे कारण आहे सुरुवातीलाच नाव ठेवू नये जन्मला ठेवतो आपण ज्ञानेश्वर पण त्याने आनंदीच कधी पाहत नाही तो आयुष्य ते चुकतं आपलं सुरुवातीला जे नाव ठेवतो नाव शांती आणि नसत्याला भांडण आणते शांती काय फायदा आहे म्हणून सुरुवातीला सगळ्यांची कला मी पहिल्यांदा बघितली आता नाव ठेवतो कसं आहे ज्यावेळेस आपण जन्माला येतो ना जन्माला आल्यानंतर आपण रडतो आणि जग हसत आणि जाताना असं जा जगाने आपल्या करता रडलं पाहिजे अहो काय तर कर्तृत्व असं आहे घरातले रडत नाही तो गावातले तालुक्यातले महाराष्ट्रातले भारतातले जाऊ द्या घरातले त्याचे रडत नाही एवढं असे असो कबीर महाराज म्हणतात जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसे करणे कर चलो जग रोए हम हसे अशा प्रकारचं जे नाव म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे सर्वांनी नाम घ्या या ठिकाणी जी टाळकरी मंडळी आहेत सुंदर उत्कृष्ट साथ दिलेले आहेत हरिभक्त पारायण चैतन्य महाराज राठोड आम्ही आळंदीला सोबत होतो बरं का ते आता राहिले त्यांचं पुण्य होत त्यांचं पुण्य आहे आणि मी इकडे आलो माझं काय पाप नाही आम्ही पुण्यच करतोय संस्था आहे आपली ज्ञान साधना वारकरी शिक्षण संस्था दिघा नवी मुंबई या ठिकाणी संस्था आहे त्या ठिकाणी उदंग वारकरी चाले भजन कीर्तन सर्व काही शिकवलं जातं असो या ठिकाणी प्रचार करायला आलो नाही पण तरी सांगू जातो जाता केला इशारा कार्यक्रमात आमचे चैतन्य महाराज राठोड बापू कोण आहे तुम्ही भेटी बापू अच्छा आकाश महाराज थोरात बाबा
आधी करून सर्व संस्थेतली साधक मंडळी आकाशवाणी संस्थेमधली मंडळी आहेत तसेच बाबांपासून सर्व मंडळी बरं का हे आपले पवार महाराज बरोबर ना? संत महाराज पवार यांनी सुंदर साथ दिली तसेच त्यानंतर आपल्या इथलं वैभव हरिभक्त परायण डोंगरे बाबा यांनी साथ दिली मृदंगाची आधी करून सर्व टाळातील मंडळी आमचे भंडारा डोंगरावरचे तुकोपार आहे जगदाळे महाराज बरोबर ना रासने रासने महाराज रासने महाराज आधी करून सर्व तुम्ही सुंदर असं शांत चित्ताने माझं कीर्तन श्रवण केलात ऐकून घेतलात तुमच्या चरणी आता मी विनम्र भावेने आता अभिवादन करतो आणि या ठिकाणी आता पूर्ण विनम्र करतो तुकाराम तुकाराम